नमस्कार मित्रांनो. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 7 मार्चपासून महिलाच्या खात्यात यायला सुरू झाला आहे. पण काही महिलाच्या खात्यात 500 रुपयेच आले आहेत. 1,500 रुपये हप्ता असतानाही फक्त 500 रुपयेच का जमा झाले, याबाबत महिलाच्या मनात प्रश्न आला असेलच. तसं त्याचे कारण काय आहे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे या महिला दिनी येणार असल्याचे सांगितले होते. पण सध्या तरी एकच महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत आणि त्यातच काही महिलांच्या खात्यात तर फक्त 500 रुपये जमा झाले आहेत. या फक्त 500 रुपये जमा होण्याचे कारण म्हणजे ज्या महिला PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिला किंवा इतर योजनेचे 1,000 रुपये महिन्याला येत आहेत, अशा महिलांना फक्त 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे आलेले आहेत. निवडणुकीआधी मतदान घेण्यापुरते या महिलांच्या भावनेशी खेळून त्यांना महिन्याला 1,500 रुपये मिळण्याचे आमिष दाखविले आणि मतदानापुरती त्यांची मते घेण्यापुरती गोड गोड बोलून मतदान घेतले आणि आता सत्ता आली की ही नवीन अट टाकून महिलांच्या भावनेशी खेळ केला. ही योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा PM किसान आणि नमो शेतकरी योजनेची अट नव्हती. मग अचानक ही अट लावून गरज संपली की त्या महिलांचा या योजनेतून फक्त 500 रुपये दिले गेल्याने महिलांचा रोष आता सरकारला जाणवणार आहे. पण आता काही ती वेळ नाही, कारण निवडणुका व्हायला अजून 4 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे सरकारने या लाडक्या बहिणीला मोठा धोका दिला आहे. ही योजना चालू केली तेव्हा 2.5 लाख उत्पन्नाची अट होती, 4 चाकी वाहनाची अट होती, 5 एकरच्या वर जमीन नसावी अशी अट होती, घरात नोकरदार नसावा अशी अट होती. पण PM किसान आणि नमो शेतकरीचा लाभार्थी नसावा अशी अट नव्हती. मग ही अचानक अट घालून लाडक्या बहिणीची घोर निराशा केली आहे. या योजनेत मतदानापुरते सहभागी केले गेल्यामुळे या फसलेल्या महिलांच्या मनात निश्चितच या महायुतीवर राग असणार आहे. पण सरकारपुढे सामान्य नागरिकाचे काही चालत नाही. ते नागरिकांचा जसा पाहिजे तसा वापर करतात आणि गरज संपली की बाजूला करतात, हेच खरे आहे. फसगत झालेल्या महिलांची संख्या खूप मोठी आहे, कारण एखाद्या कुटुंबात महिलांच्या नावाने जमीन असेल तर त्या महिलेला प्राधान्य देऊन PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी केले आहे. यात महिलेला प्राधान्य म्हणून महिलेसाठी शासनाने हे केले ते केले अशा जाहिराती करायच्या आणि त्याच महिलांना आता सावत्र लाडक्या बहिणीसारखी वागणूक दिल्याचे चित्र आत्ताच्या परिस्थितीत दिसत आहे. धन्यवाद.